नमस्कार मित्रांनो, भारतीय क्रिकेटच्या इतिहासासाठी मोठी बातमी समोर आली आहे. BCCIने अफगाणिस्तान विरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यासाठी भारताची अधिकृत टीम जाहीर केली आहे. या मालिकेत अनेक युवा खेळाडूंना संधी मिळालेली आहे, तर काही मोठे स्टार खेळाडू संघाबाहेर आहेत. या मालिकेतील एकमेव कसोटी सामना 6 जून ते 10 जून 2026 दरम्यान न्यू चंदीगड येथील महाराजा यादविंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. सामना सकाळी 9:30 वाजता सुरू होईल. चला तर मग पाहूया भारताची संपूर्ण कसोटी टीम. संघाचे नेतृत्व युवा फलंदाज शुभमन गिल करणार आहे. उपकर्णधार म्हणून राहुलची निवड करण्यात आली आहे. भारताच्या कसोटी संघात यशस्वी जयस्वाल, राहुल, साई सुदर्शन, ऋषभ पंत, देवदत्त पड्डीकल, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, मानव सुतार, गुरनूर बरार, हर्षद दुबे आणि ध्रुव जुरेल यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांना विश्रांती देण्यात आली आहे, त्यामुळे काही नव्या चेहऱ्यांना संधी मिळालेली आहे. युवा ऑलराऊंडर हर्षद दुबे, गुरनूर बरार आणि मानव सुतार याच्याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. कसोटी क्रिकेटमध्ये स्वतःला सिद्ध करण्याची मोठी संधी त्यांना मिळालेली आहे. अफगाणिस्तानकडेही रशीद खानसारखे अनुभवी खेळाडू आहेत, त्यामुळे हा सामना भारतासाठी सोपा नसेल. पण घरच्या मैदानावर खेळत असल्यामुळे टीम इंडियाला विजयाची मोठी संधी आहे. मित्रांनो, तुम्हाला या भारताच्या कसोटी संघाबद्दल काय वाटते? भारताच्या प्लेइंगमध्ये कोणाला संधी मिळायला हवी? तुमचे मत कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद. थँक्यू.